नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, महाराष्ट्रातील दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्त्वाची असणार आहे। कारण मित्रांनो, राज्य सरकारच्या माध्यमातून 1500 रुपयाच्या ऐवजी आता 2500 रुपये तुमच्या खात्यामध्ये येतील असं घोषित केलेलं आहे आणि ऑक्टोबर महिन्यापासून हे पैसे तुमच्या खात्यात जमा होतील। परंतु अद्याप सुद्धा राज्य सरकारच्या माध्यमातून नवीन अर्ज मागवले जात आहेत का, किंवा एखादी लिंक वगैरे किंवा गुगल फॉर्म किंवा एखादी KYC वगैरे या सगळ्या गोष्टी काही सांगितल्यात का, तर या संदर्भात कोणत्याही प्रकारचे अपडेट नाहीये। परंतु मित्रांनो, एक 4-5 दिवसापासून तुमच्या व्हॉट्सअपवरती एक मेसेज किंवा एक न्यूज येत असेल, वर्तमानपत्रातले कात्रण तुमच्या व्हॉट्सअपला येत असेल की दिल्ली सरकारने आता 6000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे। बरोबर आहे। अनेक लाभार्थ्यांनी मलाही पाठवलं का सर, दिल्ली या ठिकाणी जर दिव्यांग बांधवांना 6000 रुपये मानधन दिलं जातं, मग आपल्या राज्यामध्ये 2500 रुपये मानधन का दिलं जातंय? तर याविषयी मला सुद्धा थोडंसं वाईट सुद्धा वाटलं की बाबांनो, हा कुठेतरी लाभार्थ्यांच्यावरती अन्याय केला जातोय का असं या ठिकाणी। पण नंतर एक विचार केला की बाबा ठीक आहे, दिव्यांगांच्या लोकसंख्येचा विचार करून दिल्ली सरकारने हा निर्णय घेतला असेल। दिल्ली सरकार हे एक छोटंसं राज्य आहे आणि त्या राज्यामध्ये दिव्यांगांची संख्या कमी असेल, परंतु महाराष्ट्रामध्ये दिव्यांगांची संख्या जास्त असल्या कारणामुळे ते पैसे त्यांना वाटप करणे अवघड असेल, मान्य करतोय। परंतु बच्चूभाऊ कडू यांनी जी 6000 रुपयाची जी मागणी ठेवलेली आहे, त्या बॅक साईडला खूप चांगल्या पद्धतीचं नियोजन सुद्धा आहे। कारण लाभार्थ्यांच्या पैकी बोगस लाभार्थी आणि खरा लाभार्थी याचं जर राज्य सरकारने जर व्यवस्थित गणित जर बांधलं तर खऱ्या अर्थाने 6000 रुपये लाभार्थ्यांना देणं काहीही अवघड किंवा अडचणीचं येणार नाहीये। कारण जर समजा हा दिव्यांगांची संख्या जर कमी झाली तर राहिलेली रक्कम ही डिस्ट्रीब्यूट करता येणार आहे, वाढवता येणार आहे। बरोबर का नाही? तुम्हाला काय वाटतंय प्रत्येकाने कमेंट्स करायचं आहे, कारण तुम्ही बोलते झाले तर आम्हाला सुद्धा बरं वाटतं। कारण माझा लाभार्थी हा जागरूक झालाय आणि तो स्वतःसाठी काहीतरी करू पाहतोय असं या ठिकाणी कमेंटच्या उत्तरामुळे कळतं आणि प्रत्येक कमेंट्स मी वाचतो, त्यामुळे मला सुद्धा खूप छान वाटतं की बाबा माझे लाभार्थी, माझे जे सबस्क्रायबर सदस्य आहेत ते बोलके आहेत आणि त्यांना योजनेविषयी गांभीर्य आहे। परंतु ती जी बातमी आहे त्या बातमीमधील एक महत्त्वाची बाब तुम्ही वाचली का नाही मला माहीत नाही, पण मी प्रामुख्याने वाचली की त्या ठिकाणी असं म्हटलं होतं की दिव्यांग अनुदान योजनेचे जे लाभार्थी आहेत त्या लाभार्थ्यांसाठी त्यांना सहाय्य किंवा त्यांना मदत करणारे जे केअरटेकर असतात। आता आपल्या घरामध्ये सुद्धा एखादा दिव्यांग बांधव असेल तर त्या दिव्यांग बांधवाला त्याचा सगळ्याच गोष्टी करणं शक्य नाही, तर त्याला मदत करावी लागते, एक सहाय्यक व्यक्ती लागतो। तर अशा सहाय्यक व्यक्तीला सुद्धा 2 पैसे दिले जातात का बा, तो या दिव्यांग व्यक्तीची तू सेवा कर, त्याचं काही देखभाल असेल कर, काय असेल तर तुला रक्कम दिली जाणार। किंवा दिव्यांग व्यक्तीची वर्षातून 6 महिन्यातून 3 महिन्यातून तपासण्या सुद्धा असतात, आरोग्य रिलेटेड काही त्यांच्या औषधं वगैरे असतात किंवा वैयक्तिक सुद्धा काही खर्च असतो। अशा परिस्थितीमध्ये हे महागाईच्या दृष्टीने हे जे 2500 रुपये आहेत हे खूप कमी आहेत, हे दिल्ली सरकारने ओळखलं आणि त्यांना आता 6000 रुपये त्यांच्या खात्यामध्ये दिले जातील। माझा एक या ठिकाणी सरकारला प्रश्न आहे की जर समजा संपूर्ण भारत हे संविधानावरती चालतं, सर्वांना बोलण्याचा, लिहिण्याचा हक्क, जगण्याचा, खाण्यापिण्याचा हक्क आहे, अधिकार आहे, मग दिव्यांगांच्या बाबतीमध्ये हा वेगळेपणा कसा असू शकतो? जर दिल्ली सरकार जर एवढा बारीक बारीक गोष्टीचा विचार करतोय, केअरटेकरचा विचार करतोय, औषधांचा विचार करतो, वैयक्तिक लाभासाठी किंवा जगण्यासाठी अत्यावश्यक गोष्टी लागतात त्याला खर्च लागतो, तर त्या ठिकाणी जर असा विचार केला जातो तर माझ्या महाराष्ट्रामध्ये हा प्रॉब्लेम का? मी तुम्हाला अगोदर सांगितलंय की बाबा लोकसंख्या वगैरे सगळ्या गोष्टी तुम्ही जर बारीक बारीक गोष्टी जर बघितल्या ना, तर राज्य सरकारच्या माध्यमातून असं खूप वेगवेगळ्या पद्धतीचा खर्च केला जातो। तो खर्च करणं गरजेचाच नाही आणि तो जर पैसा माझ्या दिव्यांग बांधवांना जर दिला, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांना जर दिला तर काय वाईट होणार आहे? संविधानाने सर्वांना समान हक्क, जगण्याचा अधिकार दिलाय। दिव्यांग, दिल्लीमधला दिव्यांग वेगळा आहे का? दिल्लीमधल्या दिव्यांगाच्या भावना वेगळ्या आहेत का? दिल्लीमध्ये दिव्यांग हा प्रकारच वेगळा आहे का? आणि महाराष्ट्रामध्ये दिव्यांग हा प्रकारच वेगळा आहे का? म्हणजे तिकडच्या दिव्यांगाचे हातपाय वेगळ्या पद्धतीचे आहेत आणि महाराष्ट्रातील दिव्यांगाचे जे अवयव आहेत ते वेगळ्या पद्धतीचे आहेत काय? असं तर काही नाही ना। मग हा भेदभाव का केला जातो? यासाठी सर्वांनी जागरूक होणं खूप गरजेचं आहे। दिव्यांगांचं अस्तित्व जर टिकवून ठेवायचं असेल, बघा अस्तित्व निर्माण तर बाजूला ठेवा, पण अस्तित्व टिकवून जर ठेवायचं असेल तर सर्वांनी जागरूक होणं खूप गरजेचं आहे।
भारतामध्ये वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीची रक्कम दिली जाते. महाराष्ट्रामध्ये त्यानुसार खूप कमी आहे आणि ते अनियमित स्वरूपात सुद्धा आहे. तर हे कुठेतरी बदललं पाहिजे. यासाठी आपण सर्वांनी एकत्र येऊन जागरूक होणं गरजेचं आहे. एक लक्षात ठेवा, या लोकसंख्येच्या दृष्टीने जर विचार जर केला तर दिव्यांग व्यक्ती भविष्यामध्ये या टेक्निकल युगामुळे या दिव्यांगाचं अस्तित्व किंवा जगणं खूप मुश्किल होणार आहे. बारीक बारीक जर विचार जर केला आणि दिव्यांगांच्या बाजूने जर आपण दिव्यांग म्हणून उभं राहिलो नाही तर मात्र दिव्यांग हा एका कोपऱ्यात बाजूला सारून त्या ठिकाणी त्यांचं दुर्लक्ष होऊ शकतं. यासाठी महाराष्ट्रातील अनेक लाभार्थी असे आहेत की ते ॲक्टिव्ह आहेत. ते पंढरपूरचे सागर आष्टेकर म्हणून आहेत. त्यांनी तर प्रत्येक ठिकाणी काम अतिशय खूप चांगल्या पद्धतीने आहे. त्यांनी मला एक व्हॉट्सअपला एक पत्र पाठवलं होतं आणि त्या पत्रावरती त्यांनी असं लिहिलं होतं. त्या ठिकाणी त्यांनी महाराष्ट्र शासनाला अर्ज केला होता की बाबा दिव्यांग व्यक्तीला तुम्ही ज्या सायकली देता, इलेक्ट्रिक सायकली देतात, त्या सायकली दुरुस्त म्हणजे खराब झाल्यानंतर त्याची सर्व्हिसिंग करायची असते. तर त्या सर्व्हिसिंगचा खर्च 42 का 43 हजाराची जी इलेक्ट्रिक सायकल आहे आणि ती सायकल दुरुस्त करायची असेल तर 10 ते 20 हजार रुपये खर्च येतोय. आणि तो सर्व्हिसिंगचे जे लोकेशन आहे हे 300, 400, 500 किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई, नागपूर या ठिकाणी आहे. मग माझा दिव्यांग बांधव त्या ठिकाणी जाईल का, हा अतिशय बारीक प्रश्न आहे. 20-25 हजार रुपये खर्च करू शकतो का, हा महत्त्वाचा विषय. म्हणजे तुम्ही सोयीसुविधा देताय हे फक्त नाममात्र, लोकांना बरं वाटावं, इतरांना बरं वाटावं, दिव्यांगांना बरं वाटावं म्हणून. पण प्रॅक्टिकल जर विचार केला तर खऱ्या अर्थाने त्या सोयीसुविधा त्याला लाभदायक आहेत का, हा विचार करणं खूप गरजेचं आहे. महाराष्ट्र शासनाने एक पत्रक जाहीर केलं होतं की शासकीय आणि निमशासकीय सर्वच कार्यालयामध्ये, ती शाळा असो, पोस्ट ऑफिस असो किंवा कोणतीही संस्थेचं कार्यालय असो, तर त्या ठिकाणी दिव्यांग व्यक्तीला फिरण्यासाठी व्हीलचेअर असणं खूप गरजेचं आहे. त्याची सोयीसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध करून देणं खूप गरजेचं आहे. तर ते सागर आष्टेकर यांनी प्रत्येक कार्यालयामध्ये कशा पद्धतीने ह्या सोयीसुविधा उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत आणि त्याला बऱ्यापैकी रिस्पॉन्ससुद्धा आला आहे. अनेक पत्रव्यवहार त्यांनी केले, ते मला पाठवलेले सुद्धा आहेत. तर आपण सुद्धा हे केलं पाहिजे. त्यांच्याशी एकदा मी फोनवर बोललो होतो. मी तुम्हाला त्यांच्याबद्दल का सांगतोय तर एखादा लाभार्थी अशा पद्धतीने जर काम करत असेल तर त्याला पाठबळ आपण दिलं पाहिजे. आपण आपल्या एरियामध्ये सुद्धा त्या पद्धतीने पत्रव्यवहार केले पाहिजे. त्यांच्या एरियामध्ये एक मॉल आहे, म्हणजे चित्रपटगृह आहे आणि त्या चित्रपटगृहामध्ये दिव्यांग व्यक्तीला चित्रपट बघता यावं यासाठी शासनाच्या माध्यमातून, केंद्र सरकारच्या माध्यमातून सोयीसुविधा उपलब्ध करून द्याव्या आणि जर दिल्या तरच तुम्हाला हे चित्रपटगृह चालवता येणार आहे, अन्यथा ते बंद करावं लागेल, हा नियम आहे. तर त्या चित्रपटगृहामध्ये तशी सुविधाच नव्हती. तर त्या सागर आष्टेकर भाऊंनी काय केलं, त्या ठिकाणी ती सोयीसुविधा उपलब्ध करून देणं त्यांना भाग पडलं आणि स्वतः मात्र त्या लिफ्टमधून किंवा व्हीलचेअरच्या माध्यमातून तो चित्रपट बघितला. मग जर असा एखादा व्यक्ती आपल्या दिव्यांग बांधवांच्या हक्क असताना सुद्धा, तर मित्रांनो अशा प्रकारचं एखादा व्यक्ती जर काम करत असेल तर आपल्या सुद्धा एरियामध्ये आपण जर काम केलं तर खऱ्या अर्थाने दिव्यांगांना जे हक्क अधिकार दिलेत ते खऱ्या अर्थाने प्रत्यक्षामध्ये त्या ठिकाणी केलं जाऊ शकतं. यासाठी सर्वांनी एकत्र येणं खूप गरजेचं आहे. अशा पद्धतीने मित्रांनो दिव्यांग व्यक्ती हा मतभेदाचा विषय नाही आहे. एखाद्या राज्यांमध्ये वेगळा नियम, महाराष्ट्रामध्ये वेगळा नियम, हे साफ चुकीचं आहे. राज्य सरकारकडे सगळं काही आहे. बोगस दिव्यांग 5 मिनिटात शोधून काढू शकतात राज्य सरकार. केलं पाहिजे आणि खऱ्या अर्थाने लाभार्थ्यांच्या ज्या सुखसुविधा आहेत, जो अधिकार किंवा अधिनियम आहे दिव्यांग हक्क अधिनियम, त्याच्या नियमानुसार सरकारने सगळ्या गोष्टी उपलब्ध करून दिल्या पाहिजे. या व्हिडिओच्या माध्यमातून सरकारला विनंती असेल की लवकरात लवकर 6,000 रुपये करावं, जेणेकरून दिल्ली सरकारचा दिल्ली राज्यामधला दिव्यांगला केअरटेकरची त्या ठिकाणी राज्य सरकार जर जबाबदारी घेतोय, इतर औषध उपचारासाठी पैसे लागतात याची जाणीव त्याला आहे, तर महाराष्ट्रामध्ये जे सरकार आहे त्याला कधी जागरूकता निर्माण होईल असा एक ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून मी प्रश्नसुद्धा विचारतो आणि विनंतीसुद्धा करतोय. त्यामुळे लवकरच शासन या बाबतीत विचार करेल आणि लाभार्थ्यांना हक्काचे 6,000 रुपये देण्यासाठी कारवाई सुरू करेल. अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्त्वाची माहिती तुमच्यापर्यंत शेअर करण्याच्या उद्देशाने ही व्हिडिओ बनवली होती. सदर माहिती महाराष्ट्रातील सर्व संजय गांधी असेल किंवा इतर लाभार्थी असतील त्यांच्यापर्यंत, दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा. भेटूया पुढील व्हिडिओसह. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.